व्हॉट्सअप इंग्लिश क्लासमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं स्वागत. आज वार मंगळवार दिनांक 9 जानेवारी 2024चा क्लास आपण बघत आहोत आणि आपला क्लास क्रमांक 72 म्हणजे 72 आपण बघणार आहोत. झालेला अभ्यास तुम्ही दिलेल्या नंबरवर सुद्धा मला पाठवू शकता. बरेचसे विद्यार्थी मला झालेला अभ्यास माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवत असतात. तर चला आजचा क्लास आपण सुरू करूया. डेली 5 इंग्लिश स्पेलिंग आपण मराठी मिनिंगसह घेत असतो. तर आजचे स्पेलिंग आपण घेतलेलं आहे अरेस्ट, ARREST, अरेस्ट. अरेस्ट म्हणजे अटक करणे. त्यानंतर ट्रॅव्हल, TRAVEL, ट्रॅव्हल. ट्रॅव्हल म्हणजेच प्रवास. त्यानंतर ब्लेस, BLESS, ब्लेस. ब्लेस म्हणजेच आशीर्वाद. त्यानंतर जंप, JUMP, जंप. जंप म्हणजेच उडी. आणि आजची शेवटची स्पेलिंग आहे PAY, पे. पे म्हणजेच पगार किंवा सॅलरी आपण त्याला म्हणतो. यानंतर डेली 5 इंग्लिश सेंटेन्सेस विथ मराठी मिनिंग आपण बघत असतो. दररोज वापरात येणारी 5 इंग्रजी वाक्य आपण सरावासाठी डेली घेत असतो. तर चला आजचे इंग्लिश वाक्य आपण बघूया. आम्हाला आवडत नाही तर त्याला आपण म्हणतो वी डोंट लाईक इट. आम्हाला आवडत नाही, वी डोंट लाईक इट. त्यानंतर दुसरं वाक्य आहे आपल्याकडे कोणताही पुरावा नाही, वी हॅव नो प्रूफ. आपल्याकडे कोणताही पुरावा नाही, वी हॅव नो प्रूफ. आपल्याकडे साखर नाही आहे, वी हॅव नो शुगर. आपल्याकडे साखर नाही आहे, वी हॅव नो शुगर. आम्हाला ते सगळं माहीत आहे, वी नो ऑल दॅट. आम्हाला ते सगळं माहीत आहे, वी नो ऑल दॅट. आम्ही ट्रेनने निघालो, वी लेफ्ट बाय ट्रेन. आम्ही ट्रेनने निघालो, वी लेफ्ट बाय ट्रेन. तर अशा पद्धतीने आपण डेली 5 स्पेलिंग आणि डेली 5 इंग्लिश सेंटेन्सेस आजचे बघितले आहे. तर आपण व्हर्ब्स आपल्या इंग्लिश क्लासमध्ये आपण बघत आहोत. तर काल आपण 30 व्हर्बबद्दल माहिती घेतली. आज परत आपण 30 व्हर्बबद्दल माहिती घेऊया. तर चला आपण आजचा क्लास सुरू करूया. पण 30 व्हर्ब पुढचे आपण बघणार आहोत. आता आपण 1 ते 30 पर्यंत व्हर्ब आपण सगळे आपले बघितलेले आहे. आता बघूया आपण डूचं होतं बघा पास्टमध्ये डीड आणि पास्ट पार्टिसिपलमध्ये होते डन म्हणजे मिनिंग आहे करणे. त्यानंतर ड्रिंकचं होतं पास्ट टेन्समध्ये ड्रँक आणि पास्ट पार्टिसिपल होतं ड्रंक म्हणजेच पिणे. नंतर ड्राईव्ह, ड्रो, ड्रिवन म्हणजेच चालविणे. त्यानंतर डिग, डग म्हणजे खणणे. त्यानंतर ड्रॉ, ड्रीव, ड्रॉन म्हणजे काढणे. डिसाइड, काढणे लिहा. डिसाइडेड म्हणजे एखादी गोष्ट काय करतो आपण ठरवतो. त्यानंतर डिवायडेड म्हणजेच एखादी गोष्ट तिचा विस्तार करणे किंवा विभागणे. डेव्हलप्ड म्हणजे विकास करणे. डिस्क्राइब्ड म्हणजेच एखाद्या गोष्टीचं वर्णन करणे. नंतर आहे डाईट म्हणजेच मरणे. यानंतर अजून काही वर्ब्स आपण बघूया. ईट म्हणजे बघा ईट. पुढची स्लाइड आली आपण मागे घेऊया. बघा ईट, ॲट, इटन म्हणजेच खाणे. म्हणजे पहिल्या
व्हर्बचं पहिलं रूप ईट आहे, तर त्याचं पास्ट टेन्समध्ये तुम्हाला वाक्य जर मी आंबा खातो, मी आंबा खाल्ला, तर तुम्ही तिथं ईट नाही घेणार तर ॲट घेणार आहे. आणि इटन, अर्न, अर्न, अर्न इथं ईडी लागले बघा, म्हणजे कमावणे. एक्सप्लेन, एक्सप्लेन, एक्सप्लेन स्पष्ट करणे. एक्सपेक्ट, एक्सपेक्टेड, एक्सपेक्टेड अपेक्षा करणे. एंटर, एंटर, एंटर प्रवेश करणे. एक्सक्यूज, एक्सक्यूज्ड, एक्सक्यूज्ड म्हणजेच माफ करणे. एक्सचेंज, एक्सचेंज्ड, एक्सचेंज अदलाबदल करणे. एज्युकेट, एज्युकेटेड, एज्युकेटेड म्हणजेच शिक्षण देणे. एस्टॅब्लिश, एस्टॅब्लिश्ड, एस्टॅब्लिश्ड म्हणजे एखादी गोष्ट स्थापन करणे. एन्ड्युअर, एन्ड्युअर्ड, एन्ड्युअर्ड म्हणजे सहन करणे. आणि आजचे आपण शेवटचे म्हणजे आजच्या क्लासचे आपण अजून 10 वर्ब आपण बघणार आहोत. फाइंड, फाइंडचं होतं पास्टमध्ये फाउंड, आणि पास्ट पार्टिसिपलमध्ये वर्ब 3 मध्ये सुद्धा फाउंडच राहतं आणि त्याचा अर्थ होतो शोधणे. फॉरगेट, फॉरगट, फॉरगटन म्हणजेच विसरणे. फ्लाय, फ्लायचं बघा फ्लेव आणि फ्लोन पास्ट पार्टिसिपलमध्ये म्हणजेच उडणे. फॉरगिव, फॉरगेव, फॉरगिवन माफ करणे. त्यानंतर फॉल, फॉलचं होतं फेल, फॉलन म्हणजेच पडणे. फाईट, फॉट, फॉट म्हणजेच लढणे. फ्राय, फ्राईड, फ्राईड म्हणजेच तळणे. फॉलो, फॉलोड, फॉलोड म्हणजेच अनुसरणे. फाउंड, फाउंडेड, फाउंडेड म्हणजेच स्थापन करणे. नंतर फिनिश, फिनिश्ड, फिनिश्ड म्हणजेच समाप्त करणे. तशा पद्धतीने आपण आजच्या क्लासचे पुन्हा 30 वर्ब आपण बघितलेले आहे. पुढच्या क्लासमध्ये परत आपण 30 वर्ब बघूया, कारण हे वर्बचे सेकंड आणि थर्ड फॉर्मसुद्धा आपल्याला टेन्समध्ये महत्त्वाचे ठरणार आहे. म्हणून आपण त्या अगोदर आपण आपले व्हर्ब्स हे चॅप्टर आपण कव्हर करत आहोत. तर भेटूया उद्याच्या क्लासमध्ये. पुन्हा इंग्लिश सेंटेन्सेस स्पेलिंग प्लस आपण वर्ब आपण उद्या 30 वर्ब पुन्हा कव्हर करूया.